हाय, हॅलो, नमस्कार. आपण नवरी मिळे हिटलरला 29 जुलैच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. एजे आणि लीला पार्टीवरून आलेले असतात आणि मग दारातच म्हणजे घरात आलेले असतात. तर आजींनी प्रश्न विचारलेला असतो की कशी गेली डिनर डेट वगैरे. तर मग लीला म्हणते की एजे ना मला प्रश्न विचारला आहे ना तर मीच उत्तर देईन. आणि मग ती सांगते की खूप छान झाली, खूप छान माणसंही होते. फक्त एकच झालं की आम्ही येताना आमची गाडी पंक्चर झाली, बाकी काही नाही. त्याच्यामुळे आम्ही जरा आमचा मूड ऑफ झाला, नाहीतर बाकी ओव्हरऑल खूप छान होतं. आणि मग ती सगळे निघून जातात फ्रेश होण्यासाठी वगैरे. आणि मग इथे ह्या चौघीजणी थांबलेल्या असतात, सरस्वती, दुर्गा, लक्ष्मी आणि श्वेता. त्यांचे ते डिस्कशन चालू असतं की काहीतरी लपवतीये ही, आणि काय लपवत असेल माहीत नाही आहे. त्यांची खरंच डिनर डेट चांगली गेली असेल का, हिने खरंच गोंधळ घातला नसेल का, आणि खूप इम्पॉर्टंट मीटिंग होती आजची. आणि जर लीलाने गोंधळ घातला असेल म्हणूनच तर एजे शांत होते. मला एजेंची खूप काळजी वाटते असं दुर्गा म्हणत असते. आणि मग तेवढ्यात तिथे लीला येते आणि लीलाला विचारतात दुर्गा, खरं सांग लीला, तू तिथे जाऊन खरंच गोंधळ घातला नाही का? ती मीटिंग एजंटसाठी खूप जास्त महत्त्वाची होती. मग लीला त्यांना बोलते की दुर्गा मॅडम, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही सासूशी बोलताय, जरा टोन आहे ना तो चेंज करा असं म्हणते. आणि ती पाणी पित असते ते दुर्गा तिच्या हातातला ग्लास खाली घेते आणि परत लीला ते ग्लास उचलते आणि पाणी पिते आणि म्हणते सासूशी बोलताय तर नीट बोलायचं. आणि मी काय सांगू ना तुम्हाला सगळ्या गोष्टी, मला नाही सांगायच्यात, मला सांगण्याचं तुम्हाला गरजेचं नाही वाटत. आणि तिथून ती निघून जाते. रेऊला 500 कपकेकची ऑर्डर आलेली असते आणि उद्या सकाळी 11पर्यंत डिलिव्हर करायचे असते. तिला खूप जास्त टेन्शन येतं. आणि मग कालिंदी म्हणते की आम्ही मदत करू लागतो. बाबा पण म्हणतात आम्ही मदत करू लागतो. सामान आणायला बाबा जातात. आणि मग रेऊला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. आणि मग रेऊ लीलाला फोन करते. फोन करायच्या अगोदर लीला एजेंटच्या रूममध्ये गेलेले असते, दरवाजातच थांबते आणि म्हणते तुम्ही कसं काय मला सोडून गेला? गरज संपली की झालं का काय? गरज होती तोपर्यंत मला घेऊन गेलात आणि गरज संपली की मला अर्ध्या रस्त्यात सोडून गेलात. तुम्हाला कसं काय सोडून येता आलं? ते म्हणले मी आलो असं म्हणतात. आणि मग ती म्हणत असते हो हो, तुमची गरज संपली की असं केलं तसं केलं बोलत असते. एजे तिला म्हणतात की तुझ्यासाठी चीटर आणि खोटारडी मुलगी मी कधीच बघितली नाही. आणि तो जो फोन तुला येतोय ना तो ह्याच घरातून हँडल केला जातो किंवा इथूनच बोलला जातो त्या फोनवर. आणि तो फोन तूच यूज करते. ती म्हणते वा वा वा, कसं काय उलट्या चोराच्या बोंबा म्हणे, मीच मला फोन करून हे करणार आहे का असं म्हणते. आणि मग तेवढ्यात ती म्हणते बरं झालं तुम्हीच मला प्रूफ दिलं, मी आता घरच्यांना सगळ्यांना सांगणार आहे की तुम्हीच गुन्हेगार आहात म्हणून, आणि तुम्हीच मला फोन करत आहात. एकाच छताखाली राहून तुम्ही मला इथेच फोन करून एवढं परेशान करतायत, आणि तुम्हीच रेऊला तुम्हीच किडनॅप केलं होतं हे मी आता सगळ्या घरच्यांना सांगणार आहे. आणि बरं झालं तुम्ही फोनचंच प्रूफ मला स्वतःच्याच तोंडाने सांगितलं, आणि मी आता जाणार आहे. आणि मग तिला स्टॉप म्हणतात पण ती अजिबातच ऐकत नाही. मग तिच्या तोंडाला एकदम दाबून धरतो आणि मग ती एजेंटच्या हाताला चावून देते डायरेक्टली. एजंट म्हणतात तुला कळतं का तू काय केलंय ते? ती म्हणते एवढी चूक मला माझ्या डोळ्यासमोर मला दिसते, मला ऐकायला आले, आणि मी शांत बसायचं इम्पॉसिबल, मी शांत बसणार नाही म्हणते, मी सगळ्यांना जाऊन सांगणार आहे. मग एजे तिला म्हणतात ह्या घरामध्ये कधीच भांडणं नाही झालेले, आणि असं सगळ्यांना बोलून प्रत्येक वेळी काय का तमाशा दाखवायचा आहे आपल्या भांडणांचा. मग ती म्हणते तुमच्या बरं इथे अटी कंडिशन आल्या, आतापर्यंत मला नेताना मला तिथं बायकोसारखं वागवताना तिथं तुमच्या अटी आणि कंडिशन कुठे गेल्या होत्या? आताच कसं काय तुमच्या अटी आणि कंडिशन आल्यात मला हे करताना? मग ते म्हणतात तुला माहिती आहे माझी पहिलं अट काय होती, माझा शब्द म्हणजे शेवटचा शब्द, तो तुला पाळावाच लागेल, त्यामुळे तुला शांत बसावंच लागेल असं म्हणतात. आणि मग एजेला आऊट म्हणतात आणि मग तिला घराच्या बाहेर तिला रूमच्या बाहेर हाकलून देतात. आणि मग ती खाली येते. आजीने ऐकलं असतं. आजी म्हणतात काय झालंय का, खूप रागवलं आहे का? ते काही नाही. तेवढं तिला रेऊचा फोन येतो आणि रेऊ म्हणते की ताई मला 500 केकची ऑर्डर मिळाली आहे आणि ते मला बिझनेसमध्येही चांगलं जर मी दिली ऑर्डर तर मला तिथे मदत करणार आहे, त्यासाठी मला करावं लागेल. ती म्हणते ठीक आहे ना मी येते म्हणून. आणि मग आजी म्हणतात हो ठीक आहे जा. आणि ती गेल्यानंतर आजी मनात विचार करते इथं कार्यक्रम आहे पण मी कुठल्या तोंडाने सांगू ना, कारण ते घरच्यांची जबाबदारीही तिच्यावर आहे, त्याच्यामुळे मला ते सांगणं शक्य नाही झालं. तेवढं तिथे दुर्गा येते आणि दुर्गा म्हणते आजी तुम्ही झोपले नाहीत का? ती म्हणते नाही, उद्याच्या कार्यक्रमाचाच मी विचार करत होते. तू सांगितलेस का लीलाला? दुर्गा म्हणते नाही, मला नाही सांगायचे, मला कुठले तिच्याकडून मदत नाही पाहिजे, कारण ती प्रत्येक वेळी गोंधळच घालते, त्यामुळे मला मदत नाही पाहिजे. माझी मनात विचार करते जाऊ दे ना, मग तिला माहीत नाही आहे म्हणून ती निघून गेली ना म्हणजे कार्यक्रमाबद्दल, तर ठीक आहे. आणि मग इकडे ह्यांची
सुरू झालेली असते तयारी मस्त. मग एकदा कॉफी देतात, एकदा सकाळी चहा देतात आणि सगळे ऑर्डर्स कंप्लीट झालेले असतात. त्या सगळे पॅक करत असतात आणि रेऊच्या हातातून अंगठी खाली पडलेली असते आणि मग दुर्गाला म्हणतात की आता सकाळ झालेली आहे, तू आता फ्रेश हो आणि घरी जा लवकर, कारण नांदणाऱ्या मुलीने घरी राहणं चुकीचं आहे. त्यासाठी तू लवकर जा. आणि ती निघणार तेवढ्यात तिच्या पायाला ती अंगठी लागते. आता तिथे लीला काय रिॲक्ट करेल हे पाहण्यासाठी असंच चॅनलला कनेक्ट राहा आणि नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.